जय गुरु. जय गुरु. विश्वेशं त्र्यंबकं गौतमीदं नाही आलं नाही अजून. श्रीमहालयेति केदारं भक्तिं हा, कोणी नाही. लक्ष्मीताई आले आता. हो, पल्लवीता येतील. हा. पल्लवीता येतील आता. हो. जय गुरु. परवाची जय गुरु मॅडम. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. दोनच आपला श्लोक राहिले परवाचे. हो. दोनच राहिलेत का? ओके. हो, 10 पण झाला. 12 आणि 12 होता. हा, हो, 12 हे झाला पण होता. झालंय तसं. हा, हा, हा. 12. हा, हे सकमला कमल लाघवम हे हा, पण हा, झालं ते आपलं. झालं परवा. झालं परवा आपलं ते. हा, तर हे 13वा. 14. वाचू का? हा, वाचा. कुसुम जन्म ततो नवपल्लवास्तदनु मद्वद कोकिल कूजितम् इति यथाक्रममाविर्बभूव मधुर्द्र मधुर्द्रमवती मवतीर्य वनस्थलीम्. एक मिनिट, माझं काहीतरी मधुर्द्रमवती. माऊस हे झाला माझा. हा, 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 वाचा. तो ओके. ततः कुसुमजन्म नवपल्लवः तदनु पद्वत् कोकिलकूजितम् इति मधुः यथाक्रमं द्रुमवतीं वनस्थलीम् अवतीर्य आविर्बभूव. हम्म. ततः म्हणजे त्यानंतर कुसुम जन्म म्हणजे फुलांचा बहर, नवपल्लव हा म्हणजे नवीन पानांची पालवी, तदनु म्हणजे त्यानंतर हम्म. षटपद पाहिजे ना, षटपट कोकिल पूजितम. हा, ते टलापच आहे, ते भ्रमरांचे षटपद. हा. षटपद. षटपद कोकिल पूजितम, भ्रमरांचे गुंजन आणि कोकिळाचे कूजन. षटपद इति म्हणजे अशा ज्यांना प्रकारे. 6 पाय असतात असे हा, कीटक. साप आहे. हा. भ्रमर असा. भ्रमर किंवा इति भुंगे. हा, हा. पुंगा. इति म्हणजे अशा प्रकारे. यथाक्रमम म्हणजे या क्रमाने. मधु म्हणजे वसंत ऋतू. द्रुमवती म्हणजे वृक्षाने नटलेल्या. वनस्थली म्हणजे वनप्रदेशात. अवतीर्य म्हणजे येऊन. आविर्भूत म्हणजे प्रकट झाला. त्यानंतर निसर्गात बदल होऊन आधी फुलांचा बहर आला, मग झाडाला नवीन पालवी फुटली, मग त्यानंतर भुंग्यांचे गुंजन आणि कोकिळाचे गाणे ऐकू येऊ लागले. अशा रीतीने वसंत ऋतूने वृक्षांनी नटलेल्या वनात क्रमाने प्रवेश केला. हम्म. इथे मधु, वेदांमध्ये वसंत ऋतूला मधु ऋतू म्हणतात. हम्म. हम्म. बर. महिन्यांची नावं पण वेदांमध्ये वेगळी आहेत. हम्म. आपली जशी चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आहेत ना, ते वैदिक मासांची नावं वेगळी आहेत. त्याच्यात एक मधुमास पण आहे, मला वाटतं असं. हम्म. 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 एकदम काहीतरी आता म्हणजे त्याच्या पराक्रमाचं वर्णन आणि मग एकदम काहीतरी वेगळं, आता काहीतरी बदल नवीन झाला. गोष्ट सुरू होणार आहे. हा, असं. मी तेच विचारणार होती की हे मध्येच काय म्हणून. मध्ये मध्ये काही गॅप आहे मला की पण काय कोणाच ठाऊक. नाही, नाही, श्लोकांचा गॅप असेल. गॅपही असू शकेल. पण मुख्य म्हणजे आता त्याचं हे म्हणजे काय, काहीतरी एक कथा, सी, काहीतरी ते कथानक म्हणजे त्याला आता हे येतोय, म्हणजे टर्न येतोय आता, हम्म. काहीतरी त्याच्या हम्म. हम्म. आयुष्यात कोणी स्त्री येईल वगैरे वगैरे, असं काहीतरी असणार आहे. हम्म. 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 हा. हम्म. त्यामुळे म्हणून ते वसंत ऋतू वगैरे असं सगळं आता हम्म. हम्म. आलेलं आहे. रोमॅन्टिक वातावरण झालं. हा. बरोबर. कुठनं घेतलं ते मला आठवत नाही, पण त्याच्यात बघावं लागेल की हे बऱ्याचदा आपल्या पुस्तकात असं असतं की काही काही श्लोक मधले हो. मधले गाळलेले असतात. तसा हा प्रकार असेल. जम्प केलं. हो. हा. ठीक आहे, तसं हे सोपं आहे. द्रुमवती म्हणजे हम्म. आता द्रुम म्हणजे वृक्ष, आणि द्रुमवती ज्याला वाटिका असं म्हणता येईल. वनस्थली, हम्म. आता ते स्त्रीलिंगी आहे ना, वनस्थली. हम्म.
म्हणजे वनम नाही म्हटलं. नाही तर मग हम्म. पण ते वनस्थली म्हटल्यामुळे स्त्रीलिंगी केलं असं. मग इथे वनप्रदेश असं नको म्हणायला पाहिजे, पण खरं वनवाटिकेत असं म्हणायला पाहिजे, म्हणजे स्त्रीलिंगी वापरायला पाहिजे तसं. वृक्षलतावाली असं म्हटलंय. हा पुस्तकामध्ये वृक्षलतावाली असा अर्थ दिलाय. द्रुमवती हा, द्रुमवती. वृक्षलतावादी. हा हा, बरोबर. पण लताचं काही कारण नाही, कारण द्रुम म्हणजे वृक्ष. हा. खरं वती हम्म. वती म्हणण्याचं म्हणजे द्रुमवती हे वनस्थलीचं विशेषण आहे. हम्म. आणि वनस्थली हे स्त्रीलिंगी म्हणून, म्हणजे नाहीतर त्याला द्रुमवान पण म्हटलं असतं. हम्म. असं. हा बरोबर. ते हा, किंवा नुसतं वनम असतं तर द्रुमवंतम असं म्हटलं असतं असं. म्हणजे आपण तो बगीचा आणि ती पुष्पवाटिका असं हा, म्हणतो. ती बाग असं. असं. हं. हम्म. अलंकार उपमाची. हो. नाही, पण तेच ते संस्कृतमध्ये हे एक हं. विशेष आहे. हम्म. हं. की काय म्हणजे असं, जसं म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणजे जंगल म्हटलं की जंगल, त्याचं काय जे लिंग असेल ते ठरलं. नाही का? हं. पण हो. संस्कृतमध्ये कवी कल्पनेने त्या वनाला तो स्त्रीलिंगी पण करू शकतो, नपुसकलिंगी पण करू शकतो, म्हणजे खूप हम्म. हं. खेळ करू शकतो तो कवीला. हं. म्हणजे कवी च्या प्रतिभेसाठी त्याला खूप वाव आहे हो. संस्कृतमध्ये. तेच म्हणजे कधी त्याला ते वन वृक्षही वाटतं, कधी ते मोहित घालतं असं पण हा, आहे. वाटिका वगैरे असं काही, हं. म्हणजे खूप हं. फ्लेक्सिबिलिटी खूप आहे. त्या मनाची जशी अवस्था असेल तशाप्रमाणे त्याचं वर्णन थोडस हो. हम्म. तेच. तसं होतंय आपल्याही आपण प्रसन्न मनाने गेलो की आपल्याला छान दिसतं आणि मूड नसेल तर काय ही झाडं लावली आहेत असं. हो ना. नाही, ते कोणाला बरोबर झाडं त्याने. म्हणजे कचरा वाटतो किंवा असं, काही जणांना झाडात रमतात असं. हं. खरंय. चालेल. पुढचं काय 14वा ना. श्रुती सुख भ्रमर स्वनगीतयः कुसुम कोमल दंत रुचो बभूव बभूव हे रूप आलं. बभूव बभुवनान्तलताः पवनाहता किसलयैः सलयैरिव पाणी हं किसलही. इव इव पाणीभिः. हं. श्रुती सुख भ्रमर स्वन गीतयः. हा, तो आपला हे आहे हा समास. हो ना. कुसुम कोमल दत्त रुचा. कुठला समास म्हणतो आपण ते असं अनेक. आता समूहार म्हणतो का? हं, समास असे डॅश डॅश करून समास कुठला म्हणतो त्याला. बर. तर श्रुती सुख भ्रमर स्वनगीत, कानांना आनंद देणारे भ्रमरांचे गुंजन हेच गान असलेल्या आणि फुलांसारख्या कोमल उमलणाऱ्या कळ्या हीच दातांची चमक असलेल्या बागेतील वेली वाऱ्यांच्या झुळकीने हलत असताना तालासह कोवळ्या पाना रूप हातांनी जणू नृत्य करताना शोभून दिसल्या. तेच म्हटलं. हे परत ही कवी कल्पना. श्रुती कल्पना. सुख म्हणजे श्रुती म्हणजे कानांना, हा, हं. सुख आनंद, भ्रमर स्वन गीत या. हा, भ्रमराचं गुंजारो हाच जणू गाणं असलेले. आता इथे कर्ता कोण आहे बघा. कर्ता हा वता, लता या उपवनांत लता हा. या हं. हा कर्ता आहे. त्यामुळे वेली. त्यांचं हं. विशेषण कसं, की त्या लतांना जणू त्यांचं भ्रमरांचं गुंजन हेच जणू त्यांचं गायन आहे. हम्म. कुसुम कोमल दंत रुचो, म्हणजे जसे आपण आपल्याला काय दातांना कुठलं आपण मराठीत उपमा देतो, कुंदा कुंदकयांसारखे वगैरे असं म्हणतो ना हां. मराठीत. अच्छा. हा हा. हा स्वच्छ पांढरे.
हं. कुंदाच्या कळ्या असतात तर कुंदाच्या कळ्यांसारखे दात, कुंद कळ्यांसारखे गळ्या. दात असं म्हणतो ना, तसं तेच इथं कुसुम कोमल दंत रुचो, म्हणजे ते अशा जाईजुईच्या हं. किंवा कुंदाच्या कळ्या वगैरे, हा कोमल अशा त्या कळ्या, हीच दातांची चमक, म्हणजे ते जणू दात चमकतायत. उपवनांतलता, ते अंतलता, अंत हा शब्द आहे ना, हा बऱ्याचदा हं. सप्तमी सारखा वापरला जातो. हं. उपवनातील लता असं. हं. हं. तर उपवनांत लता असं. हं. आणि पवन पवन. आहता. हा हा हं. आता वाऱ्याच्या झुळकीनी, हा हं. सलय, आता इथे सलयही की सलयही, हे परत त्यांचं अनुप्रास अलंकार, हा की किंवा हं. यमक म्हणजे, तर किसल, की किस किसल म्हणजे कोळी पालवी, किसल म्हणजे पालवी, कोवळी पाय. हं. पालवी, हा त्या किसलयही पाणी भी इव, म्हणजे त्या पालवी, पालवी ह्यात जणू म्हणजे पालव्यांनी पाणी भी इव, म्हणजे पाणी भी, परत हे तृतीय आहे, पाणी म्हणजे हात, हा आणि सलयही ताला असं, म्हणजे डोलताना अगदी असं जणू त्या लता हं. जणू डोलत होत्या, नृत्य करत होत्या असं, अशी कल्पना आहे. म्हणजे वाऱ्यानी, झाडात जेव्हा वारा येतो आणि त्या वृक्षाला, पानं अशी टाळ्या वाजवतात असं वाटतं. हा पानं टाळ्या वाजवतात असं कुठेतरी टाळ्या शांत. नाही, टाळ्या नाही, टाळ्या नाही, नाही, इथे शेळक्यांच्या एका कवितेत होतो कुठेतरी. हा हा, म्हणजे दोन पानं अशी एकमेकाला लागतात ना, ते जणू काही त्यांच्या हाताने त्या टाळ्या वाजतायत असं, असं कुठेतरी नाही, रूपक होतं. हा 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 पण याच्यात ते नाहीये, अभिप्रेत ते नाहीये, म्हणजे इथे आणि सलयही म्हणजे तालासह, म्हणजे लयबद्ध, सलयही म्हणजे लय लय. लयबद्धतेने असं. हं. हम्म. जसं आपण एखादं ड्रिल किंवा ग्रुप डान्स बघतो, नाही का, अगदी लयबद्ध हो. सगळे हलत असतात एका हो. रिदमनुसार, त्याला हो. सलयही. हा हा, आणि मग सर. किसलयही, आता हे सलयही हो. किसलयही आणि पाणी भिव, हा म्हणजे हं. जणू हातांनीच, म्हणजे कोवळ्या पानारूप कोवळी पानं जणू तालबद्ध रीतीने बभूहू, म्हणजे आता इथे बभू म्हणजे खरं नृत्य नाहीये, पण झाल्या असं, म्हणजे पाणी भी इव बभू असं, म्हणजे जणू बघून. ती म्हणजे कोवळ्या पानावर, म्हणजे त्या लता जणू तालबद्ध आणि पालवी, पालवी रूप, पालवीच्या हातांनी जणू झाल्या, किंवा म्हणजे जणू झाल्या, पण झाल्या म्हणजे शोभून झाल्या असं, हं. शोभायमान झाल्या असं या अर्थाने. नृत्य करताना शोभून दिसला, असं नृत्य इथं काही म्हटलेलं नाहीये, पण ते अध्यारोप हं. म्हणूनच. हं? पण नृत्य हा काही शब्द इथं आलेलाच नाहीये, नाही. नुसतं बभू आहे, बभू म्हणजे झाला. हा तर म्हणजे शोभायमान झाल्या असं. ठीक आहे, झाला का हा पाठ? दोनच श्लोक राहिले होते का? हो. 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 अच्छा, ठीक आहे. आता तर काय आपल्याला घ्यायचं कुठला घ्यायचा? घ्यायचं का पुढे घ्यायचं हो, घेऊया ना. घरी? हा. कुठलं घ्यायचंय घेऊया पण? ना. हो, पण आता दशरथ झाला, आता कुठला आहे पाठ? आता हरिचा. चित्रकूटे रामदर्शनम ते झालंय ना? हो, हो. झालंय आपलं, हा तो पाठ ते झालाय. मत्स्य आणि सन्निग्र किंवा त्यातले सोपे आहेत. हा, प्रियो हर्ष घे. पितृप्रियो हर्ष हा. पितृ, त्याच्या पुढचा पाठ आहे का तो? पुढच्या म्हणजे बऱ्याच पुढे आहे. भगवतो महात्यागा पण एक मनो मनोपदेश पण झालाय तसा. झाला, सुभाषित झाली, महात्याग आहे. हा त्याग आहे आणि हे पण आहे, पितृप्रियो हर्ष. हा तेच काढतोय मी. महात्याग झाला का? नाही. नाही. महात्याग पण नाही झाला. ओके, मग क्रमाने घेतला तर तो महात्याग येतोय तसा, चालेल, मग चालेल. तो घ्यायचा. हो. चालेल. हम्म.
हम्म. मग मी ते शेअर करतो. महाराणा प्रतापाच्या याच्यावर आहे. हो, तो मला वाटतं. त्याचं स्वातंत्र्य प्रेम आणि त्याग आणि असं त्याच्यामध्ये आहे. हा. आता हे वाचा मग एक. पन्नाधात्रीचा आहे हा. त्याच्यात ना, पन्नाधात्रीचा आहे त्याच्यात उल्लेख. हो, तर हे वाचा मग तसं एक एक वाक्य. हरिष्टी वाचताय का कोण? हरिष्टियादस्य पञ्चदश शताब्द्यां प्रायशः सर्वेपि हिन्दूभूतयः भूपतयः. भूपतयः मुगलसाम्राज्यः बलीयसः अकबरस्याधिपत्य अंगीकृतवन्तः आसन्. अकबरस्य आधिपत्यम् अंगीकृतवन्तः. सोडवून हा. वाचते. अकबरस्य त्याचा त्याचा आधिपत्य हा. अंगीकृतवन्तः आसन्. कृतवंत म्हणजे कृतवानचं बहुवचन. कृतवन्तः. अंगीकृतवानचं 15वी अंगीकृतवंतः आसन बहुवचन. त्याचा 15व्या खाली शताब्दी. अनुवाद आहे, तो पण वाचा, म्हणजे त्यात काही अजून हे असेल तर हो, समजेल. हे काय इथेच आहे ना. नहीं तो धड़ा पुढे होते. 15वीं शताब्दी में प्रायः सभी हिंदू राजा मुगल सम्राट अकबर के आधिपत्य शासन को बलात् स्वीकार कर चुके थे. म्हणजे 15व्या 15वी शताब्दी म्हणजे 1401 ते 1500 असं नाही का? 15. त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ सर्वच हिंदू राजांनी बलाढ्य अशा त्या मुघल सम्राट अकबराचे आधिपत्य मान्य केले होते. बरोबर ना? हा. हं. आता बरोबर. पुढे वाचू का? कमी वाचू? कोण वाचताय का? वाचते वाचते. हा, वाचा. पुनरपि एकतमः स्वाधीनभावनायाः पुण्यप्रतीकः प्रतापो मेवाडशासकः न स्वीचकार तस्य मुघलशासकस्य सर्वाधिकारिताम्. तरी सुद्धा एकच स्वाधीनतेच्या भावनेचा पुण्यप्रतीक पराक्रमाचा पुंज असलेला प्रतापी मेवाड शासक त्या मुघल शासकाचे सार्वभौमत्व न स्वीकार करता झाला. मान्य करत नाही. असं तू हे मनाने केलंय की कसं? मी केलंय मराठीमध्ये. तू केलंयस का? अच्छा. हा. हो, मी केलंय. मला थोडं ओके. 1-2 वाक्य जरा अडली आहेत, बाकी मी अच्छा केलंय. ओके, ठीक आहे. हा, पुढचं. ते चकार आल्यामुळे करता झाला वगैरे असं मी हो केलं. बरोबर बरोबर आहे ना? ते बरोबर. लीट लकारच येईल ना? हा. स्वीचकार लीट म्हणजे लकार. ते लीट हो, लकारच येईल ना? हा. लीट लकार. हो हो हो, स्वीचकार. बरोबर. हा. पुढचंही वाच. म्हणजे हा पॅरा हा, तूच वाच, मग पुढचा कोणाला तरी घेऊ असं. बरं. यदा कदापि यवनशासका भारतदेशे स्वशासनस्य स्थापनार्थमत्यन्तं चेष्टत तदा तदा मेवाडशासनेन प्रतिपमेव कार्याणि कुर्वता नोज्झितम् अशेषम् अपि साहसबीजम्. नोज्झितम. केव्हा केव्हा नोज्झितम नौज्झितम असे. हा. आणि नोज्झितम ते वरचं अचेष्टंत आहे. हा. स्थापनार्थम अचेष्ट अत्यंतम अचेष्ट अचेष्टंत असं. स्थापनार्थम अत्यंतम अचेष्टत. हा. जेव्हा केव्हा सुद्धा यवन शासक भारतात स्वतःचे शासन स्थापण्याचे प्रयत्न करत तेव्हा तेव्हा मेवाड शासनाचे मेवाड शासनाने संघर्ष करून थोडे सुद्धा साहस न सोडता मोठे कार्य केले. बरोबर आहे का? नाही, थोडस वेगळं आहे. यदा कदापि, जेव्हा जेव्हा यवन शासका म्हणजे यवन शासकांनी भारत देशे म्हणजे आपलं अधिकार स्थापनासाठी खूप प्रयत्न केले, तेव्हा तेव्हा
मेवाड शासनाकडून प्रतिपमेव म्हणजे उलट असं प्रतिपम दिलंय त्यांनी. हा विरुद्ध उलटे असं विरुद्ध कार्य करा. विरुद्ध 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 असं काय दिलंय त्यांनी, तर मी ते संघर्ष घेतलं. हा 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 हम्म. कार्याणि कुर्वता न उज्जितम अशेषमपि साहस बीजम. हा म्हणजे अगदी म्हणजे काही सुद्धा न अशेषम अपि न उज्जितम अशेषम अपि म्हणजे कसर सोडली नाही म्हणजे हा, म्हणून असं. मी लिहिलं काय, हा, थोडे सुद्धा साहस न सोडता न सोडता. हा ठीक आहे. मोठे कार्य केले. हम्म, हा. हम्म. ठीक आहे. इदम इदम मेवाड शासनम अद्यापि प्रतिमानमानश्रयते समेषां संस्कृतिजुषाम्. हे जोश मेवाड शासन आजच्या काळातही सर्व संस्कृती प्रेमींसाठी अत्यंत आदराचे आणि गौरवाचे स्थान राहिले आहे. आहे बरोबर. यद्यपि यद्यपि भारते अधुना माण्डलिकम् अधिपत्यन्नं दृष्टिमागं गच्छति, प्रजातन्त्रीयशासनमद्य प्रचलति सकले सकलशिते अस्माकम् आर्यवर्ते. जरी आजच्या काळात आपल्या या अखंड आर्यावर्तात म्हणजेच भारतात मांडलिकत्व किंवा सरंजामशाही पद्धत दिसून येत नसून संपूर्ण देशात लोकशाही शासन चालू आहे, तरीही या बलिदानाचे महत्त्व कमी होणार नाही किंवा होत नाही, असं मी आपलं लिहिलं ब्रॅकेटमध्ये. लोकशाही चालत असे. संपूर्ण आर्यावर्तात गच्छति प्रजातंत्रीय शासनम अद्य प्रचलित. नाही, इथं असं काही आदराशी नाहीये. हे असंच जनरल स्टेटमेंट आहे की जरी आता भारतात हा मांडलिक म्हणजे मांडलिक अधिपत्य असं दिसत नाहीये, तर आता सगळ्या आपल्या आर्यावर्तामध्ये प्रजातंत्रीय शासन आज सगळीकडे प्रचलित आहे. लोकशाहीच्या जागी प्रजातंत्र पाहिजे होता नाही. हा लोकशाही पण चालेल ना. लोकशाही पण लोकशाही आहे, आर्या पण प्रजातंत्र म्हणजे जरा काय त्याला म्हणतात, शाही वगैरे हा जो शब्द आहे ना, हा कसा आपला हा उर्दू सियाची हे वाला आहे. त्याच्याऐवजी शाहीच आहे म्हणून म्हटलं शाही म्हटलं. हा त्यामुळे लोकशाही न वापरता प्रजातंत्र. प्रजातंत्र. हा. तर मी असं उर्दू विषयी असं म्हटलं खरं. 2 आठवड्यापूर्वी एक ठाण्याला एका जणाकडे मी असंच गप्पा म्हणजे कामासाठीच घेत होतो, पण गप्पा चालल्या होत्या. त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का म्हणे, उर्दू ही पूर्णपणे भारतीय भाषा आहे. हा फक्त त्याच्यावर फारशीचा अंश आहे, पण उर्दू ही बाकी म्हणजे भारतीय द्वीपखंडाशिवाय उर्दू कुठेच वापरली जात नाही. पाकिस्तानात आहे, पण ती म्हणजे पाकिस्तान हा भारतच जुना, नाही का असं. हा आपल्याला आज उर्दू विषयी जरा हे वाटतं, आणि मग त्याने बरंच मला काय काय सांगितलं. तर उर्दू म्हणे फारशीचा त्याच्यावर संस्कार आहे, हा पण ती पूर्णपणे आपली हे म्हणजे त्यांनी मग बऱ्याच हा हे शब्द सांगितलं ना सर उर्दू. तिचा जन्म भारतामध्येच झाला का? हा मराठीमध्ये बरेच तिचा शब्द जन्म आहेत. भारतामध्येच झालेला आहे, पण अर्थात तो म्हणजे फारशीच्या आणि हिंदीच्या संकरातून ती अशी उर्दू झालेली आहे असं. मग ते त्यांनी अशी ह्यांच्या बरीच इतिहासामध्ये होतं कसं की पर्शियन लोक इकडे आलेत ना, मग त्यांना ते सैनिकांना वगैरे आज्ञा करणं वगैरे ते त्यांना जमत नव्हतं, म्हणून त्यांनी ती त्याच्यात थोडी बदल केले आणि ती हिंदी सदृश्य केली, असं ह्यांच्या हिस्ट्रीच्या पुस्तकात आहे. एवढं मी वाचलं होतं. हिंदी म्हणजे त्यावेळची हिंदी, ती खडी बोली किंवा काय असेल ती. नाही, युपी पण साईडला होती. जसं म्हणजे पण मराठी वापरतो मधल्या असं पण काळामध्ये आहे. स्वातंत्र्याच्या आधी राष्ट्रभाषा कुठली असावी अशी एक चर्चा सुरू होती. तर म्हणजे लोक म्हणाले की म्हणजे त्याला म्हणूनच पूर्वी उर्दूला ना हिंदुस्थानी म्हणायचे, पण हिंदुस्थानी भाषा म्हणजे काय,
खिचडी थोडक्यात. म्हणजे खिचडी. उर्दू, फारशी सगळे असे शब्द असलेली ती. तर मग त्याच्या अगेन्स्ट मग आपल्या यांनी सांगितलं की नाही, संस्कृत प्रचूर हिंदी ही आपली खरी राष्ट्रभाषा हा. असं. हम्म. म्हणजे तत्सम शब्द ज्याच्यात जास्तीत जास्त आहेत अशी ती ती हो. राष्ट्रभाषा. पण त्यांनी मला मग एक उदाहरण सांगितलं. आपल्या मराठीत तुम्हाला माहिती आहे का कितीतरी उर्दू शब्द आहे. जसं आता आपण खुशकीचा मार्ग म्हणतो, तो खुशकी हा शब्द हा उर्दू आहे असं. अच्छा. एनिवेज हे थोडं खुशी विषय. हा खुशी हा पण उर्दू शब्द आहे. खुशी कुठला खुशी? हो. खुशी तसा शाही हा हम्म. शब्द जो आहे हा तर हो. मधल्या काळात मला वाटतं म्हणजे कुठे मला आठवते सरकारीच कार्यक्रमामध्ये शाही हा शब्द काढून टाकला याच्याच करता. कारण शाही हा शब्द जो आहे ना तो थोडासा आदिलशाही, पातशाही वगैरे असं हम्म. म्हणजे थोडस फारशी संस्कारवाला आहे असं. हम्म. असं. हम्म. मुघल संस्कार. हा हो मुघल बरोबर. संस्कार. हो. तेच. ठीक आहे, वाचा पुढचं. अश्विनी परंतु वाच. भारतात अफगाण साम्राज्यस्य विनाशमिच्छतो राणा संग्रामसिंहस्य दिवा स्वप्नो न मूर्तिमान जायत. इब्राहिम लोदी नामानम नाही, एक एक अफगाण समाजम. एक एक अच्छा, एक 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 वाच, आहे. ओके. एक एक करा. हा. ठीक आहे. ठीक आहे. परंतु भारतात अफगाण साम्राज्यस्य विनाशमिच्छितो राणा संग्रामसिंहस्य दिवा स्वप्नो न मूर्तिमान जायते. परंतु भारतातून अफगाण साम्राज्याचा नाश करण्याची इच्छा बाळगणाऱ्या राणा संग्राम सिंगांचे म्हणजे त्यावेळचे राणा संघ दिवा स्वप्न कधीही साकार होऊ शकले नाही. हम्म. इब्राहिम लोदी नामानम अफगाण साम्राज्यम हम्म. पानिपत रणांगणे पराजित्य राणा संग्रामसिंहस्य मंत्रणे भारते विजिगीषुः बाबरो यदा आमंत्रण आहे ना. हा. अच्छा हा. हा इथे म्हणजे संग्रामसिंहस्य आमंत्रणे भारते विजिगीषुः बाबरो यदा दिल्ली साम्राज्यस्य आधिपत्यम् आससाद तदा संग्रामसिंहस्य निद्रा भग्ना अनेन परत मोठं वाक्य आहे. मला वाटतं अनेन थोडं थोडंच वाचा, पूर्ण एकच हा वाक्य हा, आहे. हा. तेच ना. कॉमा आहे. इब्राहिम लोदी नामानम अफगाण साम्राज्यम पानिपत रणांगणे पराजित्य राणा संग्रामसिंहस्य आमंत्रणे भारते थोडस विजिगीषुः हळू बाबरो दिलीपजी. इथपर्यंत घेऊ. दिलीपजी थोडं हळू. हो हळूच नाही. एक एक वेगळं झालं. तुकडे तुकडे करून त्याचा अर्थ डिस्कस करू. हा. बाबरो पर्यंत घेऊ आपण. म्हणजे असं. हा. इब्राहिम लोदी नावाच्या इब्राहिम लोदी नावाच्या अफगाण राजाला पानिपतच्या युद्धामध्ये पराभूत करून हम्म. राणा संग्रामसिंहाच्याच निमंत्रणावरून भारतात जिंकण्याच्या इच्छेने आलेल्या बाबराने हम्म. हा दिल्लीच्या आपण साम्राज्याच्या नाही, बाबरो बाबराने नाही, बाबर. हा. बाबर. बाबर हा करता येतो, बाबर, बाबर हो. हा. हा. ओके. हा बाबर. बाबर ज्यावेळी दिल्लीमध्ये यदा जेव्हा दिल्ली बाबर. साम्राज्याचं आधिपत्यम आससाद, जेव्हा तो दिल्ली साम्राज्याचं आधिपत्य प्राप्त करता झाला. हम्म. झालं. हम्म. तेव्हा तदा संग्रामसिंहस्य निद्रा भग्ना, निद्रा तेव्हा त्याचे भग्ना. डोळे तेव्हा त्याची खाडकन उघडले असं. निद्रा भग्न झाली. हा. झोप अन्येन उडाली. यच्चेदमबोधि यदि यवनः मिथ एव युध्यन्तः क्लान्तः श्रान्ताश्च पराजयपदमापादयितार इति नाभावितदा. भारतवर्षे अभिनव यवनीय मुघल शासनस्य संस्थापकं बाबरं युद्धाय समाह्वयामास राणा संग्रामः. हा. अनेन यत् चेदम अबोधि यद यवनाः मिथ एव युध्यन्तः क्लान्ताः श्रान्ताश्च पराजयपदम आपदयितार. म्हणजे तर असं जेव्हा या त्याला वाटलं की हे दोघं मिथ एव, आपसात लढून हा, मिथ म्हणजे आपसात, हा, एकमेकात असं. समजलं म्हणजे पराभूत होतील पण तसे झाले नाही. कोणीतरी परवा विचारलं होतं ना
की मिथ मैथून आपलंच बोलणं चालू हो होतं ना मला. हा आहे हा हा तर हो तेच हो आहे ते म्हणजे मी तेव्हा हो नाही म्हटलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की मिथा शब्दाचा अर्थ जोडपं किंवा परस्पर एकांत असा पण एक होतो आणि हा मैथून म्हणजे परस्पर असो मैथून हा शब्द त्यातूनच निर्माण झालेला आहे असं. जोडी जोडी हा तेच हा हा मी विचारलेलं सर. हा त्या तेच दिशेला तेच मिथून मिथून रास पण आहे. हा त्याच हा ते हा मिथून म्हणजे जोडी थोडक्यात म्हणजे हा जोडी हा जोडी जोडी जोडी. दंपती किंवा जोडी असं. एकमेकात नरमादी रममाण झालेली जोडी असं. नर आणि मादा. हा इति हम्म नाभावितदा ते पराजित होत एकमेकाच्यातच नाभावितदा भारतवर्षे अभिनवयवनी अभिनय अभिनव अभिनव यवनिक यवनी मुघलशासनस्य संस्थापकं बाबरं युद्धाय समाह्वयामास राणासंग्रामः. मला कोणाला मराठीमध्ये आठवतं का पानिपतच्या 3 लढाया ज्या हो झाल्या तर ही हो पानिपतची पहिली लढाई. अफगाणची आणि हा पहिली करायची 1526 ची हा आठवते म्हणजे 1526 ची आपले पहिली. 1526 शेवट हो अफगाणची तिसरी लढाई जी आपली विश्वासराव आणि ती 1761 विश्वासावरची साली. हो आणि हो अजून एक मध्ये हा झालेली आहे म्हणजे दुसरी आणि ही युद्ध पहिली लढाई मला माहिती आहे इब्राहिम लोधी आणि बाबर आणि राजपूत यांच्यात झाली अशी. हम्म, आणि त्यात लोधी हरला असं. हो हो हम्म. इब्राहिम लोधी हरला तर ही पहिली लढाई दुसरी लढाई तिसरी लढाई आणि तिसऱ्या ह्याच्यात मराठी हरले असं. असं म्हटलं जातं की त्यानंतर पानिपत हे आपल्याकरता फार कमनशिबी आहे म्हणजे आणि बरोबर. त्याचं पण त्यानंतर भौगोलिक सगळा स्थान. इतिहास बदलला पूर्ण हा इतिहास बदलला त्यानंतर नाही नाही तिन्ही लढायांनी इतिहासाला वेगळी दिशा मिळाली. आता कलाटणी जसं इथं या पहिल्या लढाईमध्ये म्हणजे अफगाण गेले पण बाबर ठाण मांडून बसला. बाबर येऊन बसला इथे हा हो हो त्यानंतर सगळं हा बदललं नंतर तिसऱ्या लढाईत म्हणजे तर सगळ्यांचंच म्हणजे असं म्हणतात की मराठे हरले तसं म्हटलं तर पण तो हं, अब्दाली सुद्धा जिंकला नाही तो गेला तो तो परतच चालला गेला आता काही तो उरलं नाही म्हणून. बरोबर पण मराठ्यांचे हो धुळदाण झालं म्हणजे नाहीतर मराठे डिफॅक्टो हम्म. पिशवे भारताचे जणू अनभिषिक्त सम्राटच होते नाही का तसं म्हटलं तर तो तेव्हा हो असं. हो हम्म. हम्म. हो. दुसऱ्या दिल्ली लढाईचं जातपर्यंत माहिती काढायला म्हणजे पाहिजे. त्यांचं हा, पण दुसरी झाली ती वाटतं अकबराची आणि अजून कोणाची झाली हेमू कोणतरी होतो हा हेमू बरोबर. 1500 हा हेमू असं 1556 मध्ये झाली होती त्यावेळेला बाकी हम्म. लक्षात नाही आता एवढं काही हा पण म्हणजे अशा 100 वर्षाच्या मला वाटतं अंतराने त्या झालेल्या हा आहेत. हा 100-150 वर्षाच्या अंतराने पण तिन्ही त्या टर्निंग पॉइंट आहेत इतिहासाचे असं. म्हणजे चौथी लढाई मारता हम्म. भारत पाकिस्तान होईल एखादं. त्यामुळे नाही पानिपत झालं. हा पानिपत त्या प्लेस विशेष आहे. त्या विशेष त्या म्हणजे पानिपत या ह्याचा विषय आणि आणि असं म्हटलं जातं ते पानिपत आणि कुरुक्षेत्र हे खूप जवळ आहे दोन्ही तुम्हाला माहिती असेल नष्ट पल्लवी हो ते हो किती जवळपासच हो आहे ना. हा हो 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 तर हो जसं जसं कुरुक्षेत्र म्हणजे महाभारताने पण जशी वेगळी दिशा हो मिळाली तसं ते जे म्हणजे सगळे हरियाणा प्रांत जो आहे ना आहे फक्त तो 4 जिल्ह्यांचा पण हो तो पूर्ण देशाला आपल्या वेगळी दिशा देऊन जातो दरवेळेस असं. आता बरोबर ते भाकीत आहे ना की 2029-30 काहीतरी तेव्हा तिथे शक्य आहे मोठी लढाई होण्याची कुठे त्याच जागी. त्याच एरियामध्ये काय हो हरियाणा बोलता. प्लस हो हो भारत कारण पाकिस्तानच तेव्हा होणार ते कोणी, डिस्ट्रक्शन ऑफ म्हणजे पाकिस्तान ऍस्ट्रॉनॉमीच्या आणि शनी आणि त्याची दशा पण तोच येणाऱ्या ग्रहांचा सगळा आहे. पण ते 28 तिथंच होणार एप्रिलला आहे. तेव्हा हेच का हो साधारण एरिया तोच म्हणजे कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र होईल की नाही माहित नाही पण साधारण एरिया तोच कुरुक्षेत्र नाही ते जसे ग्रह तारे आले होते तीच सिच्युएशन येणार आहे आता या 30च्या आसपास. हो का अरे बापरे. तर मध्ये म्हणजे कशी महाभारतासारखी असं. हा ते अॅनिहिलेशन आता सगळं होईल त्यावेळेला आता म्हणजे किंवा सध्या दिसते की पाकिस्तान वारे अणुबॉम्ब वाऱ्याला टाकेल किंवा असं खूप मोठं डिस्ट्रक्शन होईल असं ते. जसं बापरे आता मग 1920 ला आणि आता 2020 ला कोविड आला तेव्हा ती ह्याची साथ आली होती बघा प्लेग आणि ह्याची 1920. प्लेगची आली होती हो 90च्या काळामध्ये 100 वर्षांनी ते तसंच आलं परत तसंच आहे ते अच्छा. असं म्हणे. बघू आपण अच्छा 30 मध्ये बघूया. हो. राहिलो तोपर्यंत
ठीक आहे. ठीक आहे, पुढे हा. संग्राम अश्विनी वाच. कुठे गेली? गेली वाटतं घरी आहे गेली. आहे वाच वाच. एक मिनिट. संग्राम सिंहस्यापि संग्राम सिंहस्यापि कामना कामना न च पूर्तिमियाय हा. फतेह एक- एक- सिकरी आगरा पार्श्वे विशालायां युद्धभूमौ महज्जन्यमजनी राजपुत सैनिकै रदृष्टपूर्वा वीरता प्रदर्शिता यद मुघलसेनाया नवीना युधसज्जाया अपि नवीन आयुध महदा सज्ज आहे. आयुध सज्ज आहे. नवीना आयुधसज्जाया अपि महदाश्चर्यं भाजी भाजी महत् प्रयासोऽपि महदाश्चर्यं भाजी स्वप्रयासा सप्रयासोऽपि संग्राम साफल्यं अलभत. संग्राम साफल्यम न अलभत. अलभत. संग्राम सम की भी कामना की पूर्ति पूर्ति नहीं हुई। फतेहपुर सिकरी आगरा के पीछे विशाल युद्ध भूमि पर महायुद्ध हुआ। राजपूत सैनिकों ने अद्भुत वीरता का प्रदर्शन किया। मुगल सेना को नवीन आयुध के सुसज्जित होने पर भी राजपूत सैनिकों का महान आश्चर्य हुआ। नवीन आयुध म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्याकडे त्या advance, तोफा advance वगैरे होत्या ना. बंदुका तोफा बंदुका पण आणि होत्या. तोफा. हा. आयुध से सुसज्जित होने पर भी राजपूत सैनिकों का महान आश्चर्य हुआ. म्हणजे ते फार लढवय्ये होते ना राजपूत सगळे, त्याच्यामुळे हा, म्हणजे मला असं वाटतं. मुघल जिंकले कारण त्यांच्याकडे सगळे मॉडर्न वेपन्स होती, पण तरी हा हा पण राजपूतांनी खूप पण महान पराक्रम केला पण जिंकले नाही असं. हाँ हाँ बहुत प्रयास करने पर भी संग्राम सिंह को सफलता नहीं प्राप्त हुई. हम्म. असं म्हणतात की म्हणजे तो फतेपूर सिक्रीला ते सगळ्या पिकनिक ट्रिपला घेऊन जातात ना, तो जो दरवाजा आहे ते खरं. गर्व दाखवतात. तर दगडाने तो बांधलेला. ऍक्च्युली आम्ही गेलो. मुघल सैन्याचं काय त्याचं विजयाचं प्रतीक दाखवतात. म्हणजे आपण वेड्यासारखे जातो पण खरं ते आपल्याला हो म्हणजे शरमेचं प्रतीक आहे खरं ते आपल्या. हा, हो राजपूतांचं ते की फार आपल्याला बरोबर. भूषणावं नाहीये तो असं. बरोबर. हा? हो, तिथे काय करतात माहितीये का, त्यांच्यात ते ठरवतात आपल्याला जायचं असतं अकबराचं हे बघायला, महाल किंवा हे त्याचं ते बघायला जायचं असतं, तर ते मुद्दामून दुसरीकडे त्या फतेहपुरीकडं नेतात बसमधनं नाही नाही आपल्याला नाही, तो बसून. बुलंद दरवाजा दाखवतातच. म्हणजे ते गाईड वगैरे म्हणजे ऐसा हो गया. म्हणजे मला आठवतं मी कॉलेजच्या ट्रिपमध्ये असताना गेलो होतो तेव्हा मी गाईड घेतला होता. तर त्याचं ते म्हणजे जणू काय म्हणजे म्हणजे ते गाईड वगैरे भलेही हिंदू जरी असले ना, आता मला वाटतं हिंदू नाहीच आहे, बहुतेक तिथे मुस्लिमच असतात गाईड. नाही, आणि नाही, ते मुस्लिम सगळे आहेत, मुस्लिम आहेत म्हणजे तिकडे. त्यांचं असं शौर्यगान करतात की जणू काही त्यांचेच बापजात आहेत असं म्हणजे. हो हो हो. हा. नाही, नाही. आणि मग आपण अगदी तेव्हा फोटो आपलं तेव्हा काढतो. ते जसं माझ्याकडे पण एक तो हा. फतेपूर सिक्रीच्या हो. बॅकग्राऊंड मध्ये काढलेला फोटो आहे त्यावेळेचा. शाळा कॉलेजला असं असतं ते काय. हा. तर मला तेव्हा नंतर मी तापमान आपल्याला बघितलं. वाटायचं काय तापमान. हा, म्हणजे ते काही फार तापमानच आपल्याला असं भूषणावह नाही भूषणावं ते नाही काही. आपल्याला. हा. नाही, अजिबात कसं तिथं होतं जाऊच आपण नाही. आणि ना हा? आपण ते त्याच्या फसवून देतात तिथे दुसरीकडे आपल्याला. आणि ह्याच्याकडे बघतो असं होतं ते. काय? हं. त्याची कलाकुसर आणि त्या असं त्या ह्यानी आपण बघतो आपण आर्किटेक्चर त्यातल्या. नाही नाही, ते आर्किटेक्चर ठीक आहे, बरोबर पण तिथं ते ते आर्किटेक्चर त्या ह्याने बघतो पण ते गाईड वगैरे जे सांगतात ना, आणि आपल्याला तर सांगतातच, पण सगळे जे परदेशी पर्यटक वगैरे असतात ना, ते काय शिवाय त्यांना घेऊन जातात की इथे सगळं म्हणजे मुघलांचं वैभव या देशामध्ये असं. हा, वैभव नाही तिथं खबर आहे, फक्त खबर आहे खबर. पण हे पण मुघल हे सगळं नाही. आणि अकबराचा जो महाल आणि हे म्हणजे त्याचं जे दरबार भरतो किंवा तानसेन बसायचा ती जागा आहे ना, ती वेगळी आहे. तर तिकडं न नेता आपल्याला मुद्दामून आधी इकडे नेतात
आणि त्या हम्म. कबरीवर डायरेक्ट तिथे सांगतात 1000-2000चं तुम्ही हे टाका म्हणजे पैसेच मागायला लागतात ते